There was once a day that I would pray for you. I'd go and misbehave just so you'd notice too. Sneaking looks up and down from across the room. And damn, what a hell of a view. I feel good, you look great, I like you, I can't wait. A first time, a first date. You're so fine, I'm so late. You sip wine, I drink straight. Don't waste time to my place. I feel my heart erase. So catch me if I fall. हे बघा आता आम्ही पोचलेलो आहोत आर्ट अँड सायन्स म्युझियमसाठी. तर हे पूर्ण मॉलचं परिसर आहे. शॉप्स मॉल म्हणून आहे. तर इकडे आता टॅक्सी घेतलेली. तर आता टॅक्सीने उतरलो आहे. तर आता इकडे इंडिकेशन्स दिलं आहे की आर्ट्स अँड म्युझियम सरळ आहे. तर आम्ही आता तिकडे जातो आहे. बघा सरळ दाखवलेलं आहे. जातानाचं हे बघा किती छान आहे. म्हणजे पूर्ण रोड इथे ड्रॉप आहे. ड्रॉप झोन म्हणजे तिथे टॅक्सीने आम्ही उतरलेलो आणि इकडून सगळं. आणि हे समोर बघताय ना, हे पूर्ण मरीना बे सॅन्स हॉटेल आहे. हे बघा ह्याच्या डॅकवर पण जायचं आहे आम्हाला. पण आता पाऊस एवढा आहे ना इकडे. हे पाऊस एवढा पडतो आहे. कालपासून खूप पाऊस पडतो आहे. त्यामुळे मोस्ट ऑफ टुरिस्ट डेस्टिनेशन्स आहेत ना ते म्हणजे बंद आहेत इकडे. खूप पाऊस आहे. म्हणजे तुफानी पाऊस आहे. 100% पाऊस जातो आहे. फुल टू फुल असं. तर लेट्स सी आपल्याला काय काय इथे एक्सप्लोअर करता येतं. हे बघा आता आम्ही आलेलो आहोत मॉलमध्ये. जे आर्ट सायन्स म्युझियमला जाण्याच्या आधी हा पुरा मॉल आहे. आय थिंक हे बघा हा पुरा असा परिसर आहे. अजून असं हॉटेल अँड स्कायचा शॉपी मॉल आहे म्हणून. आणि एवढा लक्झरियस मॉल आहे. हा बघा खूप लक्झरियस मॉल आहे. बघा खालच्या फ्लोअरला पण जाणार आहोत. आणि इकडे एक रिव्हर पण आहे. मॉल आता आम्ही अजून एक्सप्लोअर करणार आहोत. खाली पूर्ण रिव्हरमध्ये लोक बोटिंग वगैरे पण करतात. इकडे दिलेलं आहे गार्डन बाय दी बे. समोर आर्ट सायन्स म्युझियमला पहिला एक्सप्लोअर करणार. त्यानंतर मग आम्ही हा मॉल एक्सप्लोअर करू. त्या रिव्हरमध्ये बोटिंग वगैरे पण करतात. खूप मोठा मॉल आहे. हा पण एक्सप्लोअर करून मी तुम्हाला दाखवतो. हे बघा काय व्ह्यू आहे बघा. पाठी बघा. वाव काय मॉल आहे. खूप मोठा मॉल आहे एकदम. म्हणजे खूपच मोठा लक्झरियस मॉल आहे एकदम. खूप मोठा आहे. बघा एवढा लांब आहे पूर्ण. तो एवढा मोठा पूर्ण. खाली पण आहे ते बघ. खाली ऑलरेडी 2-3 फ्लोअर्स आहेत. मी टॉप फ्लोअरला आहोत. ते बघ डेकला मोठा आहे. इथे इंडिकेशन्स आहेत तुमचे दिलेले. पण खूप मोठा मॉल आहे. खूप मोठा म्हणजे खूप मोठा. आता आम्ही हे बघा इकडे दिलेलं आहे आर्ट सायन्स म्युझियमचा बोर्ड. कुठे आहे आर्ट सायन्स म्युझियमचं? त्या बाजूला बोर्ड आहे. तर तिथे चाललेलं आहेत आम्ही. हे बघा इथे आर्ट सायन्स म्युझियम आहे. ते बोर्ड आहे. ते समोर बघताय ना तुम्ही. ते बघा इथे पूर्ण ते टुरिस्ट हे आहेत. आणि मॉलमधूनच तुम्हाला आर्ट सायन्स म्युझियमला झाले. त्यामुळे पाऊस आहे थोडासा. कोणतं? हां कोणतं? अरे हे बघ राधिका. हे बघ इकडे आहे. हे बघ हे बोटिंगचं इकडे आहे. हे नाही बोटिंग नाही आहे इथे. बोटिंगचं पण असं एक तलाव आहे खाली. तिथे बोटिंग्स होते. बट हे हॉटेल आहे पूर्ण. हे बघा म्हणजे खाली पाणी आहे आणि खाली पूर्ण. या हॉटेलला पण आपण एकदम व्हिजिट करू. आणि शॉप्स बघा एकदम लक्झरियस आहे. ते बघा लुईस विटॉन शॉप आहेत. कॅर्टियरचं शॉप्स आहे. आणि इकडे चार्ल्स आणि हे पण आहे झेन्को पॅरिस. चार्ल्स त्यांचं सिंगापूरचं स्वतःचं ब्रँड आहे. चार्ल्स अँड केट ना गं. तर ते पण आपण शॉप एक्सप्लोअर करूया थोडेसे. पण मॉल इज लाईक ग्रँड बोलतात ना तो मॉल आहे. खाली पूर्ण आहे. एक नंबर मॉल. एक नंबर. खूप छान आहे मॉल. वाव म्हणजे वॉट अ लक्झरी मॉल इन सिंगापोर. सगळ्यात बेस्ट बोलू शकतो मॉल आहे. एकदम प्रॉपर असा
खूप छान वाटतं, खूप छान वाटतं. वाव. आणि काय टॉल बिल्डिंग्स आहेत, टॉलचं परिसर, सगळे ब्रँड्स आहेत म्हणजे ऑलमोस्ट इंटरनॅशनल जेवढे पण ब्रँड्स आहेत ते सगळे तुम्ही बघू शकता इथे खाली. अरे ये बघ समोर आर्ट अँड म्युझियम. मॉलमधूनच डायरेक्टली एंट्री आहे ते बघा. पाऊस असलं तरी काय प्रॉब्लेम नाही. ते बघा इकडेच आर्ट सायन्स अँड म्युझियम आहे. मॉलमधून डायरेक्ट एंट्री आहे. काय तिकडे पण काहीतरी आहे कन्व्हेन्शन सेंटर कोणतं तरी आणि तिथे आर्ट्स अँड म्युझियम आहे. वाव सही आहे, खूप छान आहे. होर्डिंग्स वगैरे सगळं दिलेलं आहे. कुठे जायचं आर्ट्स अँड म्युझियम तिथं आपला, तर तुम्हाला सगळं शोधण्याची काय गरज नाही. छान आहे. ते काय एक्झिट फ्रॉम हिअर. हो तिथे फूड कोर्ट पण आहे. ते बघा खाली पूर्ण असं फूड कोर्ट पण आहे. तर आता मी आर्ट्स अँड म्युझियम पूर्ण एक्सप्लोअर करतो, त्यानंतर पूर्ण हा मॉल आपण हे करूया, एक्सप्लोअर करूया. तर आता मी करंटली इकडे जाऊया आर्ट्स अँड म्युझियमला, एक्सप्लोअर करूया. येतांशी पण आहे बघा चालते. येतांशी कसं वाटतं तुला? हां छान वाटतं. पाऊस आहे आणि बघा वरतून व्ह्यू बघा यार. बघा वाव पाऊस आहे पण पाऊस लागतच नाही आहे इथे. वाव मोठा एक्सपिरियन्स. आर्ट्स अँड म्युझियम वाव. ते बघा हे सिंगापूर फ्लायर आहे ना, आय थिंक बंद आहे कारण काय मला मुवमेंट दिसत नाही आहे तिकडे. आणि हा जो समोर तुम्ही बघताय ना, हॅलिक्स ब्रिज आहे. नाही नाही सिंगापूर फ्लायर फिरत आहे बघा. हॅलिक्स ब्रिज आहे. तर तुम्हाला त्या बाजूला जर जायचं असेल तुम्ही हा ब्रिज घेऊन त्या बाजूला तुम्ही जाऊ शकता. बघा हॅलिक्स ब्रिज आहे माझ्या पाठी आणि इथे मम्मी फोटो बिटो काढते. म्हणजे एन्व्हायरमेंट बघा काय मस्त आहे पूर्ण एकदम. आर्ट्स अँड म्युझियम खूप छान वाटतं. बिल्डिंगच्या वरती तुम्ही बघताय ना, एवढा पाऊस पडतोय, एवढा हेवी फॉग आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकताय हे बघा त्या समोरच्या बिल्डिंगमध्ये बघा फॉग बघा काय. हा बघा फुल असं फॉग आहे, फुल असं फॉग आहे. आणि इथे मेजरली लोटस प्लांटेशन्स आहेत. प्लीज टेक केअर ऑफ द पॉन्ड. आणि लोटस आहेत फुल असे प्रॉपर असे लोटस आहेत. रिअल लोटस आहेत. रिअल लोटस पॉन्ड आहे. आणि हे बघा काही उमगले नाही आहेत, काही उमगत आहेत. आणि फुल असं आर्ट्स अँड म्युझियमचं हे दिलेलं आहे. वाव एक नंबर फुल असा व्ह्यू आहे. आणि तिथून मग तुम्हाला हा शॉप्स आहे बघा. हे फूड कोर्ट्स आहेत. इथं समोर पूर्ण फूड कोर्ट्स तुम्हाला दिसत आहेत. पूर्ण फूड कोर्टचा व्ह्यू आहे. इकडे आल्यावर पूर्ण हे बघा लोटस आहेत. पूर्ण पॉन्ड आहे मोठा आणि फुल असा लोटसच आहे बघा. हे सगळं इंडस्ट्रियल एरिया आहे जिथे काल आम्ही होतो. ते बघा ते समोर. आणि इकडे ॲपलचं मोबाईल स्टोर पण आहे बघा. हे समोर माझ्या दिसतं आहे ना, ते लिव्हिस विटॉन शॉप आहे जे ऑलमोस्ट पॉन्ड याच्यावर रिव्हरवर बनलेलं आहे. तिथे माझ्या समोर बघताय ना, ते ॲपलचं हे आहे डोम शेपमध्ये. पुऱ्या वर्ल्डमधलं एक पहिलं जे शॉप आहे जे रिव्हरवर आहे, ते पण आपण एक्सप्लोअर करणार आहोत जाऊन. ते पण खूप चांगलं असं आहे. हे बघा इथून मधून पाऊस पडतो आहे बघा. व्हॉट अ व्ह्यू मॅन. व्हॉट अ व्ह्यू. आणि बघा खालून असं आहे. वाव व्हेरी नाईस. आणि इथे एंट्री आहे. कीप द यू परचेज युअर तिकीट. बाजूला बघा इकडे पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. प्रोग्राम्स अँड इव्हेंट, VR गॅलरी, सिनेमा, एक्झिबिशन गॅलरी,
लेवल 1 विजिटर सर्व्हिस कॅफे आहे लेवल 1वर. आता लेवल 1वर आहे मी. बेसमेंटमध्ये टिकिटिंग, म्युझियम शॉप, फ्युचर वर्ल्ड, एक्झिबिशन गॅलरी आहे. इकडे पूर्ण अशी वरती इन्फॉर्मेशन पण आहे. आता आम्ही बेसमेंटला जातो आहे. चला कंट्रोलच इकडे दिलेलं आहेत आणि इकडे पूर्ण आता आम्ही बेसमेंटला चाललो आहे. बेसमेंटला चाललो आहे. लिफ्ट आहे वरती जातो आहे. वरती जाऊन बरं खाली जावं लागेल आय थिंक. वरती जातोय बरं. वरती VR गॅलरी वगैरे आहे. मुंबईमध्ये आहे अशा लिफ्ट नाहीत ना मुंबईमध्ये. वरती आलेलो आहे पण आता आम्हाला बेसमेंट 2ला जायचं. खाली झालो आहे. बेसमेंटला जायचं. वरती जातो. लेवल 4वर परत वरती जातो. लेवल 4वर काय हां VR लेन्सेस. VR लेन्सेस पण लेवल 4वर. पण पहिला त्यासाठी आपल्याला तिकीट्स खाली काढावे लागतात बेसमेंट 2ला. तर परत बेसमेंट 2ला जातो. तिकीटिंग बेसमेंट 2ला आलेलं आहे. तर इकडे तुम्हाला पूर्ण असे डिटेल्स दिलेले आहेत ऑलरेडी. आर्किटेक्चर ऑफ सायन्स म्युझियम, गाइडेड टूर, तिकीट, VR गॅलरी, माइंड अँड बॉडी तिकीट बंडल, VR गॅलरी सेन्स, वेगवेगळ्या शोजचे तिकीट आहेत. आय थिंक आपण याच्यामधून काय चूज करूया. लेट्स सी. थोडंसं आर्ट्स अँड म्युझियमबद्दलची माहिती दिलेली आहे. गॅलरीज, टिकेटिंग, रेस्टरूम्स, त्यानंतर हाव इट गॉट फाउंड, डायग्राम्स वगैरे किंवा बनवलेलं त्याचे डायग्राम्स वगैरे इकडे दिलेले आहेत तुम्हाला सगळे. इंजिनिअरिंग जिओमेट्री दिलेलं की हाव इंजिनिअरिंग डिझाईन, इंजिनियरचं डिझाईन दिस आर्ट गॅलरी याची सगळी माहिती तुम्हाला. प्रिन्सिपल आर्किटेक्चर ऑफ आर्ट्स अँड म्युझियम, सॉफी सेफडी पूर्ण त्याचं आर्किटेक्चर डिझाईन दिलेली आहे. आणि इकडे तुम्हाला म्युझियम शॉप, त्यानंतर इथे फ्युचर वर्ल्ड वेअर आर्ट मीट्स सायन्स तिकडे आपल्याला जायचं आहे. इथे गुडीज आहेत. तुम्हाला काय शॉप वगैरे करायचं असेल तर इकडे दिलेलं आहे. ते बघा हे आम्हाला करायचं होतं फ्युचर वर्ल्ड वेअर आर्ट मीट सायन्स. तर ते आता करंटली बंद आहे. तर आता मिरर एक आहे ते आता आम्ही करायला चाललेलो आहे. छोटा भांडा घेऊया. तर मिरर जर्नी इन टू दी माइंड. हे बघा इथे आपण आहोत केलेलं. मिस्ट्री. चला. आवाजाने मन विचलित होऊ शकतं. हे बघा ओके. थँक्यू. Alright, so welcome to Mirror. Over here, there's 3 doors for you to choose from. There's no right or wrong answer. Don't worry about missing out on the other parts, because at the back there's doors to interlink you to the other parts of the exhibition. Enjoy. ओके. हे इकडून जाऊया. कुठून मध्ये काय Grab a ball, aim and throw. हां येतांची घे. येतांची बॉल घे. हे बघ इथे गॅप दी बॉल कुठे आहे. तो बॉल घे. येतांची तो बॉल घे. तो बघ तिकडे. घे परत. हे बघ याच्यावर क्लिक कर. याच्यावर मूव होतोय. तू मार आधी काय याच्यावर. हा बघ तो स्टार मूव झाला पाहिजे. याच्यावर मार. याच्यावर
याच्यावर प्रोजेक्ट होतं, इथून प्रोजेक्ट होतं मिरामेर. तिथे मल्टिपल बॉल्स आहेत. आधी काय बघ इकडे मल्टिपल बॉल्स आहेत. हे बघ इकडे इकडे राधिका इकडे आहे. राधिका इकडे. हां ते मूळ होतं. हे बघ इकडे बघ याच्यावर मारलं ना ते मूव होतं. मूव होतं आहे बघ याच्यावर मारलात ना बघ आता मूव होतो. Right, go for the top one over there, the glowing one on top. On the top left. हे जे दिसतात ना हे बघा आता जो चालू आहे ते हलतात असे आले ना हलतात पूर्ण. याच्यावर याच्यावर टॉपवर बघ याच्यावर मारा आहे बघ. हलतं बघ. या बॉल घ्या मग बॉल घेते तुझे त्यांची मारते. वाव वाव याच्यामध्ये दिसतोय काय मी. अरे पण समोरचं काय दिसत नाहीये. हे आहे ना हां आई बा बसली आहे बरं. आधी काय दिसतंय का हे बघ का फुल असं हे आहे. इथे पुढे पुढे गेल्यावर विजिबिलिटी आहे. वाव इकडे बघ इकडे बघ. वाव बसायला असं आहे फुल असं आहे. हे काय दिसत नाही आहे म्हणजे वेगवेगळे रंग आहेत. डोळ्यांना एकदम हे होतं डोळे एकदम हे होतं. पुढचं काहीच दिसत नाही आहे. बाहेर जायला कुठं ना. अरे येतांची इकडे इकडे येतांची बरोबर मम्मी बाहेर आहे. आईस अरे मम्मी कुठे आहे. थांब थांब आजी पुढे गेली असेल. तेच आहे सेम आहे. पुढे गेली असेल ना. बाहेरच गेली डायरेक्ट. बाहेर बसली नाही इथे पुढे आली असेल. बाहेर तिथून बाहेर गेली डायरेक्ट.
तिथे बसली आहे. मग इथे बोलवा, इथे इथे तरी यायचं पुढे. इथे बोलवा. मी आणू, इथे थांबाल तुम्ही. जा बघ जा, आम्ही थांबतो. येतात तिकडे तो बरोबर आजीला बघा. थांब, मी आणतो थांब. हे एकाच्या पाठीन सगळे येतात. बघा असं करायचं आहे पूर्ण. आपण दिसतोय त्याच्यामध्ये, आपण दिसतोय पूर्णपणे. Your card. This is your card, your tarot card, sir. The photo will be appearing there. ओके, थँक्यू. झाली ॲक्टिव्हिटी. फोटो विल बी हॅपी अँड जाय. बघ इकडे फोटो बघ, फोटो बघ आपले. हे बघ इकडे बघ, इकडे बघ. हे बघ इकडे आपले फोटोज बघ. हे बघ, हे बघ बघ. हे बघ आपले फोटोज येतील बघा इथे थोड्या वेळाने. अच्छा, ते रेकॉर्ड केलं पूर्ण. आता इथे आपलं दिसत. आता येणार याच्यात. हां, येऊन गेले की का? येऊन आपण आतमध्ये करत होतो तेव्हा इथे येऊन गेले. मग आपण कसे बघणार आपले फोटो? ती बोलली हे पुढे घेऊन जा, हे फोटो देणार. नाही, तिकडून इकडे रिफ्लेक्शन आहे वाटतं. चल ये इकडे जाऊया. याच्या हे आतमधलं ते बाहेर येतं. हां, हे काय तेच लोक. नाही नाही, हे बघ ना, हे बघ, हे बघ, हे बघ पप्पा बघ, हे बघ, हे बघ तू, हे काय श्री, हे बघ. हे बघ, हे बघ ना इकडे आलेले आहेत. हे बघ, हे पप्पा आहेत. हे काय, ही बघ तू. हे रेकॉर्ड केलं आहे आणि ते टाकलं आहे. ते बघ. हेतांशी कुठं आहे? अरे हेतांश्री, हेतांश्री इज नॉट देअर. पप्पा आणि तुझा आला. पप्पा आणि तुझा फोटो आला. अजून पण ॲक्टिव्हिटीज आहेत. चल चल गेले. चल इकडे या. इथे काय समोर? हे बघ इकडे असं आहे. ये लेझर आहे, लेझर, लेझर लाईट्स आहेत. वाव. लेझर काय पण तेव्हा आपण इथे दिसतोय बघ. दिसत नाही मी ह्याच्या काचेत बघ. बघ फोटो येतो बाबांचा इथे. बाहेर आल्यावर तेव्हा आम्हाला हे करायचं होतं फीचर, पण हे बंद आहे आता, चालू नाही आहे. बोर्ड लावलं आहे क्लोज फॉर रिवॅम्प वर्क. हे मस्त होतं पण. आणि इकडे मर्चंडाईज वगैरे तुम्ही घेऊ शकता. टी शर्ट, कॅप्स, हे सगळे आहेत तिथे बघा. लुगोज पण आहेत. हे बघा असे लुगोज आहेत खेळायला मुलांना.
हे बघ स्केटबोर्ड, टी शर्ट, शूज, पोस्टकार्ड आहे. चल त्यांची काहीतरी पोस्ट कार्ड घेते वाटतं. तुला ते कॉईनचं करायचं आहे. एक कॉईन देऊया ना तो. $4 आहेत काय सुट्टे? किती रुपयाचं कॉईन असते? हां $4 तर एक आहे. अरे ते पेमेंट पण होतं ऑनलाईन. हे बघूया मर्चंडाईजवर. त्यानंतर इकडे कॉईन्स एक आहे. एक आठवण म्हणून एक आपण कॉईन घेऊया. इन्सर्ट बिल एनी डायरेक्शन, डू नॉट बिल इन्सर्ट ईच, कलेक्ट देम ऑल. ते 5चा कॉईन आहे ना, 5ची नोट आहे. तर $4चा आपण हा घेऊया ना. सिंगापूर अँड मार्लिनचा कॉईन घेऊया. लवकर येते दाखवते कसं कळलं नाही. $5 आहे ना. 2चे हवे, 2चे हवे. 2चे 2 आहेत. 2चे नाही, 50 आणि 10चे. ऑनलाईन पेमेंट नाही ना याला. $5 घेत नाही आहे. मला वाटतं $4 ईच, कलेक्ट देम ऑल. 2 × 2 करायचं. $5 नाही घेते. नाही $5 नाही घेते. $5ची नोट नाही घेते. $2. इन्सर्ट 2च आहे. $2च्याच नोटा घेतात. $2 नाही तुमच्याकडे. कशीकडे द्या टाकायचं. चेंज करून आम्हाला भेटले $2. तर येतांशी टाकते. येतांशी टाक. एक एक करून टाक बाबू याच्यामध्ये. टाक एक एक. टाक एक एक. थांब नाही ना तसं नाही. फोल्ड झाले म्हणून ते टाक. दुसरं टाक. असं टाक. असं टाक. हां टाक असं. थांब सरळ थांब. तू टाकत नाही बरोबर. आता $4 आता वाव अबो आला सोन्याचं आहे. एन्जॉय दाखव तरी मला. हे बघा वाव छान आहे. सिंगापूर मॅर्लियन कॉईन मस्त आहे ना. बोल मरीना बे सँड्स. ठीक आहे मस्त आलंय. पप्पांना दाखव तर आठवण म्हणून ठेवायची. मस्त आहे ना. घेतलं आहे बघा. ही मशीन्स आहे. आणि इकडे जर ती तुम्हाला $4. इकडे जर तुम्हाला पाहिजे असेल तर असं काय डिझाईन इथे $2चं आहे. हे करू शकता तुम्ही. 10 वेळा फिरून हे करू शकता. इकडे पण काही शॉप्स आहेत. इकडे घेते. घे ना तो पांडा छोटा. कितीला आहे? कशाला उगाच किती पांडे पडलेत घरात. हा कितीला आहे? कितीला आहे? कितीला? $6. आपण उगाच नंतर आता बुबुजला घेऊ तिथे. $6 आय थिंक. हा पण इथे आपण आता जाणार आहे तिथे घेऊया. चल हे काय नाही हे खराब आहे. चल हा कितीला $? उगाच सोनू किती सॉफ्ट आहे घेऊ. तुम्ही आणलेले VMwareचे $10 आहे फक्त. नको हा वय काय. चल आपण नंतर घेऊ. काय बघा हे किती मस्त आहे बघा. वुडन्स आहे बघा. बघा मेनीचर खूप सारे छोट्या गोष्टी आहेत बघा. मस्त एकदम. हे बघ ना. हे बघ किती मस्त आहे बघ. छोटं बनवलं. किती मस्त बनवलं आहे. इथे पॅन्डाज आहेत घेण्यासाठी. इकडे कॅफे आहे. मला काय घ्यायचं असेल तर लेवल 1 वर मिरॅकल कॉफी कॅफे. टिकिटिंग काउंटर बसले. चला एक्झिट घेऊन बाहेर जाऊया.
कन्स्ट्रक्शन चालू आहे बघा. हे बघा हॅलिक्स ब्रिज बघा माझ्या समोरच आहे. हा बघा, हा बघा हॅलिक्स ब्रिज आहे बघा. आणि हा मॉल आता आपण एक्सप्लोर करूया. हे बघ मरीना बे सँड्सचं ऑब्झर्वेशन डेक बघा, एवढा बाहेर आहे म्हणजे पूर्ण. पण तो बंद आहे आत्ता करंटली, मी विचारून आलो बंद आहे कारण पाऊस आहे ना, तो ऑब्झर्वेशन डेक बंद आहे. आणि हे पूर्ण मरीना बे सँड्सचं लक्झरी हॉटेल आहे. एका दिवसाचे 1.5 लाख रुपये आहेत राहायचे, म्हणजे इंडियन करन्सीमध्ये सांगतोय. खूप महाग आहे, पण एक दिवशी तरी त्या हॉटेलला जाऊन राहायला पाहिजे. खूप छान आहे म्हणजे हॉटेल. चला हे बघा खालच्या फ्लोअरला जाऊन आता समोर फूड कोर्ट दिसतंय ना, तिथे जातो आहे मी. राधिका इथे खूप गर्दी आहे. फूड कोर्टला खूप गर्दी आहे. टेबल शोधावा लागणार आहे. खूप गर्दी आहे फूड कोर्टला. गार्डियन RNB खूप गर्दी आहे. एवढा मोठा आहे. आणि इकडे मुलांसाठी एक्सपिरियन्स सेंटर पण आहे मध्ये, खेळायला मुलांना. आहे बघ येतांची आहे बघ इकडे खेळायला जा. ह्याच्यामध्ये आतमध्ये जायला तिकीट आहे. कसं काय? हे बघा येतांची बघा खेळते असं VR सारखं. येतांची आणि राधिका खेळते. आम्ही इकडे उभे राहून बघतोय पार्टी. प्रत्येकाची $12 तिकीट आहे. आम्ही ते लांबूनच बघतोय आणि हे दोघं खेळत आहेत. बघतो नाही तर मी घेतो. हे बघा आता इकडे मल्टिपल फूड स्टॉल्स आहेत, तुम्ही बघू शकता इकडे. बघा तर इकडे आपलं इंडियन एक्सप्रेसमध्ये मम्मीसाठी मी सेट व्हेज, हे बघा व्हेजचे नॉनव्हेज सेटचे सेट बी आहे. त्याचं हे जे आहे सेटचे $10.90 चिकन सेट आहेत म्हणजे. आणि इकडे अशा ह्याला कोणी भाज्या ठेवल्या. गुलाबजामुन पण आहे. आणि आपण घेणार आहोत. खूप सारे आहेत आउटलेट बघायला गेलात तर. खूप सारे लोक असे उभे आहेत. जर मी बघतो दुसरा काहीतरी एक्सप्लोअर करतो. वेगवेगळ्या प्रकारची शुजेन्स बघा. बॅक कॅच्यू सिग्नेचर मिक्स व्हेज. मोस्टली चायनीज गोष्टी आहेत. एकदम मला हॉटस्पॉट आहे ती. भाज्या बघा, भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पूर्ण ठेवल्या. गोबी, कॅलीफ्लॉवर, नॉर्मल व्हेज डाईट. पॉर्क पण आहे बघा. भाज्या मिक्स व्हेजिटेबल्स बघा, सगळे मिक्स व्हेजिटेबल्स. अरे काल आपण आईस्क्रीम बघितलेलं. ते बघ काल आईस्क्रीम बघितलेलं आपण, मर्लिन चोको जपानी सॉफ्टी बघितलेलं ना त्या दिवशी. आईस्क्रीम आहे. रॅमन तिकडं राहू. स्टारबक्स कॉफी, स्टारबक्स कॉफी आहे म्हणजे आपल्याला ते काय आहे. तू काय खात नाही रे, मी काय पण खाऊ शकतो. स्टारबक्स कॉफी इकडे. मग तेच आहे तुला फूड कोर्टसाठी ऑप्शन. KFC मॅकडॉनल्ड्स नाही आहे फूड कोर्ट. तर इंडियन एक्सप्रेसमध्ये बघायचं. चल नशीब एक तरी आहे आपल्यासाठी. हां तेव्हा आम्ही हे घेतलं सेट. भाजी, 2-3 भाज्या, डाळ, नान, राईस आणि चिकन बिर्याणी घेतली आहे. तर आता जेवतो आहे. फूडचं फक्त इंडियनचं फक्त एकच काउंटर आहे आणि बाकी जे मेजरली तुम्हाला सांगितलं तर चायनीज आहेत, स्पॅनिश आहेत, मॅक्सिकन आहेत. ते मला आवडत नव्हतं एवढं पण. आणि KFC, बर्गर किंग किंवा असं काही
इंटरनॅशनल ब्रँड्स इथे नाही दिसत आहेत मला. मे बी हायर फ्लोअरवर होते, कारण फूड कोर्टमध्ये मला तरी दिसले नाहीत फास्ट फूड ब्रँड्स. हे बघा मधलं रेस्टॉरंट पाण्यामध्ये रेस्टॉरंट आहे. 1937 TWC टी रेस्टॉरंट. वेगळे पाडा ब्रँड पण आहे. पाडा एकदम मोठा ब्रँड आहे. सगळे शॉप्स आहेत. मेजॉरिटी ऑफ शॉप्स आहेत त्या. सी फाउंटन. पाडा दुकानात कोणच नाही आहे, कारण महाग असतात सगळ्या गोष्टी पाडाच्या. ते बोटीचं असतं ते मला वाटतं मरीना बे सँड्सला आहे वाटतं. हे बघा मॉलमध्ये वरतून असं फ्लायर येतं आहे. हे बघा पडतं आहे आणि खाली लोक असे बोटिंग करतात. मॉलच्या आतमध्ये आहे हे. फुल अशी आतमध्ये तुम्ही सरळ बोटिंग वगैरे करू शकता. आतमध्ये जाऊ शकतो. इथे येतांश्री आजी आजोबा बसले आहेत आणि राधिका ही बघा. राधिकाने मी इथे व्हिडिओ काढतो. अशी का झाली आहे ती? तिला तुमच्याबरोबर बसायचं. माझ्याबरोबर बसायचं होतं. हे बघा मॉलमध्ये आहे. हे बघा मॉल आहे पूर्ण वरती आणि असं काही व्ह्यू आहे. कॅनल व्ह्यू आहे. मध्ये बोटिंग करतात. बोटिंग करते. येतांशी असं कर. ठीक आहे. अरे हरची काय झाली आहे? येतांश्री इकडे बघ. इकडे बघ. इकडे बघ. अरे इकडे बघ ना. येतांश्रीकडून टनलमधून येतं. बघा आम्ही या ह्याच्यावर राहिलेलो आहे. आता ब्रिज आहे त्याच्यावर शूट करायला उभे राहिलो. व्ह्यू बघा मित्रांनो. व्ह्यू बघा. कोणावर रागवली पण ती? का? वाटतं तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 तासाचा टाईम लागेल. आम्ही फिरतो आहे. ब्रँड्स एवढे आहेत ना. बघा इथे एवढे ब्रँड्स आहेत. बच्चा कॉफी 1910 कॉफीचं शॉप. आता मी तुम्हाला इकडे जे इंडियामधलं नाही बोलू शकत, सॉरी, वर्ल्डमधलं पहिलं ॲपल स्टोअर आहे जे रिव्हरमध्ये आहे, असं डोम शेपमध्ये आहे. तर त्याचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते. ॲपलच्या समोर लोगो पण आहे, तुम्हाला दिसतो आहे. मी तुम्हाला दाखवतो. ते लिफ्ट घेऊन वरती जायचं साऊथला आणि तिकडे आहे स्टोअर.
मध्ये एक स्टोर आहे, मे बी इथे इथूनच चालू होतं आहे. लेफ्टमध्ये घेतल्यावर इथे चालू होतं, इथूनच चालू होतं आहे मॉलमधूनच जाऊन. आणि वरती गेल्यावर आय थिंक ते डोमशिप ॲपल स्टोअर आहे. एम्प्लॉईज आहेत सगळे, फ्रँचायझीज all of that. इथूनच मी यार त्या डोम शेपमध्ये मे बी हाच रोड असेल. इथून डायरेक्टली वरती जाण्यासाठी मला हे दिलेलं आहे. मे बी दॅट्स द एंट्रन्स ऑफ दॅट स्टोर. मे बी बघू तेच एंट्री आहे का. आय थिंक हीच एंट्री आहे मला वाटतं. पण एंट्री काय बनवली खाली असे आउटलेट्स आहेत आणि अशी वरती जायला पूर्णपणे एंट्री दिलेली आहे. अँड यू आर इन दॅट फर्स्ट स्टोर. हे बघा वॉट अ व्ह्यू मॅन. म्हणजे काय आहे, एक्सपिरियन्स क्रिएट करायचं असेल ना तर हे बघा इथे मी पुरा दिसतं. क्रिएटिंग an experience here and you are in that dome shape apple store. Wow, that's the big one. Wow. बघा डोम शेपमध्ये पूर्ण फुल डोम शेपमध्ये. वाव. सगळे मेजरली लोक इकडे एक्सपिरियन्सेस हे करायला सांगतात. इंडियामध्ये ॲपलचं BKCला जे स्टोअर होतं ते मी कधी व्हिजिट नाही केलं, बट ऑलमोस्ट सिंगापूरला आल्यावर हे ॲपल स्टोअर व्हिजिट करायला भेटलं आहे. तर आता मला फोन तर घ्यायचा नाही, आम्ही ऑलरेडी फोन एअरपोर्टमध्येच घेतलेला. जेव्हा आम्ही लँड झालो तेव्हा राधिकाला ॲपलचा 15 घ्यायचा होता, तो तिथूनच घेतलेला आहे. हे फक्त मी एक्सप्लोअर करायला आलेलो आहे. हे बघा असा व्ह्यू आहे पूर्ण. आय थिंक दॅट्स दी इंडस्ट्रियल हे. आणि इथून असा व्ह्यू आहे. मग अशी व्ह्यू आहे. बाहेर निघतोय मी. काय एक्सपिरियन्स क्रिएट केला आहे. म्हणजे डायरेक्ट मॉलमधून तुम्ही आतमध्ये येत आहे आणि पूर्णपणे हे करताय. वॉट एक्सपिरियन्स म्हणजे वरती जाऊन पूर्ण तुम्ही एक्सपिरियन्स क्रिएट करताय. वॉट ए व्ह्यू. हे बघा आता आम्ही मुस्तफा सेंटरवरून आलो. आता आम्ही उगी स्ट्रीटला चाललो आहे बसने. पाऊस आहे, थोडा कमी आहे पाऊस, बट ठीक आहे. हे बघा मोर शॉप सेकंड लेवल वेब मार्केट बेसमेंट 1. सगळे मार्केटच आहे त्या आजूबाजूला मला दिसतात ना. ते सगळे असे मार्केटच आहे त्याचं. काय तू बस. आता बस पकडली आहे. बसमध्ये बघा मी बसलो आहे. आता मी चाललेलो आहे भोगे स्ट्रीटला. बघा असा परिसर आहे पूर्ण. पाऊस कमी आहे, एवढं काय नाही आहे, बट पुरा हे मार्केट एरिया आहे. आणि बस बघा गर्दी नाही एवढी, बट छान आहे.
बोगीजला पोचलो आहे बघा. समोरच आहे बोगीज आहे, पूर्ण कॅपिटल मॉल आहे हे बघा. इथे उतरले बस स्टॉपवरून, तर इथे समोरच आहे बघा. इथे पुरं कनेक्टिव्हिटी आहे, तर इकडे ॲस्केलेटर घेऊन जायचं डायरेक्ट वरती. चला जा आपण पिशवी पकडतो. त्या पिशवीच्या आतमध्ये नाही, छत्री आहे ना बरोबर. चलो ॲस्केलेटर घेऊन तिकडे जायचं आहे बघा. हे पुरं आहे ना, पाठीत मी बघताना पुरं कनेक्टिंग आहे. बोगी स्ट्रीट आहे, बोगी सगळं तिथं आम्ही चाललेलो आहे बघा. ते बोगी जंक्शन दिसतं. ते सगळे शॉप्स आहेत, स्वस्त कपडे आहेत. बघूया किती स्वस्त आहेत. सॉव्हिनियर सगळं आहे ते बोगीज. 4-5 गोष्टी गेट ऑफ सारे ऑफ वगैरे आहे अवेलेबल. हे बघ $6 राधिका, $8, $6. हे बघा मुलींचे कपडे बघा. हे बघा स्ट्रीट जाऊ. वा सही आहे. म्हणजे ते लक्झरी होतं आधीचं मॉल, हे थोडंसं ॲव्हरेज लक्झरी आहे. त्याच्यापेक्षा ॲव्हरेज लक्झरी मुस्तफा सेंटर आहे असं बोलू शकतात. बट ॲव्हरी नोन आहे. बोगीच लिहिलं आहे बघ, फुले झाले. हे बघा इथे सगळे मोबाईल ॲक्सेसरी शॉप्स आहेत. तर हे बघा बोगी स्ट्रीटला जाण्यासाठी या मॉलमधून हे कॅपिटल मॉल आहे. एवढं सगळं लक्झरियस सगळ्या गोष्टी आहेत तिकडे तुम्हाला अवेलेबल. तर हे बघा बोगी स्ट्रीटला जाण्याला इथून वरती जायचं आहे. लॉबी बी घेऊन एक्झिट आहे. एक्झिट आहे बोगी स्ट्रीट. हे बघा तरी दुकान आहेत खाली जायला. हे बघा सगळीकडे दुकानच दुकान आहे. मुलींचे दुकानं इव्हा इकडे पण पर्स आहे. बोगीच्या स्ट्रीट स्टॉलमध्ये बघा जेवण कसं आहे बघा. न खाण्यासारखंच आहे पण मी कधी ट्राय नाही केलं. हां असं आहे फूड कोर्टला जेवण आहे. आईस्क्रीम वगैरे आहे, वेफर वगैरे आहे, बट इंडियन असं काही नाही आहे. इकडे स्ट्रॉबेरी शेक आहे. याच्यातलं स्ट्रॉबेरी शेक मी काल पियालेलो आहे. घेते याच्याकडून चॉकलेट. आता तुम्ही माझ्या पाठी बघू शकता. हे बघा बोगी स्ट्रीटला जस्ट मी 5च्या डोअरमधून एंटर केलं आणि शॉपिंग केली. तर दाखवलं तुम्हाला बोगी स्ट्रीट. मोस्ट ऑफ शॉप्समध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे एवढं काही शॉपिंग केली नाही. जर तुम्हाला माझा सी ॲक्वेरियम आणि बोगी स्ट्रीटचा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. There was once a day that I would pray for you. I'd go and misbehave just so you'd notice too. Sneaking looks up and down from across the room. Damn, what a hell of a view. I feel good.